माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण हे छोटे छोटे तुकडे जेव्हा बघा मी बॅग बनवते त्याच्यातून खूप असे तुकडे उरतात, तर याच तुकड्यांचा आपण खूप धमाकेदार असे व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। बघा हे मी तुकडे आहे ते मी एकूण 10 गुणिले असे 3.5 इंचाचे हे तुकडे होते आणि हे तुकडे मी एकमेकांना जोडून घेणार आहे। बघा आपण मी बॅग बनवतो तर खूप असे काही वस्तू आहे की त्यात तुकडे उरलेले असतात, तर ते तुकडे फेकून देण्यापेक्षा त्याचे सुंदरसं आपण DIY तयार करून घेऊया। तर बघा हे मी 3.5 गुणिले 10 इंचाचे असे हे बॉक्स होते छोटे छोटे, आणि हे सगळे जे चौकोनी बॉक्स होते त्यांना मी जोडून घेणार आहे एकमेकांवर। तर बघा मी हा ऑरेंज कलरचा पार्ट आहे त्याला दुसराही पार्ट मी असा जोडून घेत आहे। नंतर मी त्याला टॉप टिच मारणार आहे। परत दुसरा जो भाग आहे तो भी त्याला असं व्यवस्थित ठेवून इथे मी शिलाई मारणार आहे। त्याच्यानंतर मी त्याला टॉप टिच करणार आहे। ते हे बघा, आणि या ठिकाणी व्यवस्थित असं पकडून आपल्याला टॉप टिच करायचं आहे। आणि हे तुकडे मी जेव्हा बॅग बनवले होते त्याचे उरलेले छोटे छोटे तुकडे आहे, असेच या तुकड्यांपासून आपण खूप सुंदरसं बॅग बनवणार आहोत, पॉकेट बनवणार आहोत। तर बघा हे तुकडं जोडल्यानंतर असं हे स्क्वेअर बनतं। तर पूर्ण हा जो तुकडा आहे तो 10 गुणिले 10 इंचाचा आहे, तर तुम्ही 9.5 इंचाचा तुम्ही करू शकतात, कारण की आपण एक्स्ट्रा हे कट करून घेणार आहे व्यवस्थित, कारण की हे तुकडे छोटे मोठे आकारामध्ये आहे त्याच्यामुळे त्यांना मी व्यवस्थितपणे कट करून घेणार आहे, एकसारखं हे बनवून घेणार आहे। तर हे आपले 9 गुणिले 9.5 गुणिले 9.5 इंचाचे हे स्क्वेअर बॉक्स झालेला आहे। त्याच्यानंतर हा वरचा जो भाग आहे तिथे आपल्याला चेन जोडायची आहे। तर मी चेन उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी त्याला शिलाई मारणार आहे। तर या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे शिलाई मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर याला व्यवस्थित करून शिलाई मारायची आहे। बघा हा जो स्क्वेअर आहे तो मी 10 इंचाचा 10 घेतलेला आहे, कारण की याच्यात मी टेपने दाखवला, टेप माझा सापडत नव्हता म्हणून मी टेपने दाखवला, पण हे माप मला माहिती आहे। हे बघा इथे मी चेन जोडून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे जी चेन आहे तिथे असं जोडून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी व्यवस्थितपणे चेन जोडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात की वेगवेगळे अस्तर त्याच्यामध्ये लावलेले आहे, आणि हे जे तुकडे आहे हे गव्हाच्या गोणीचा मी जेव्हा बॅग बनवली होती त्या गव्हाच्या गोणीचेच तुकडे उरलेले होते, त्याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे या पूर्ण ही जे आहे त्याच्यामध्ये या तुकड्यामध्ये, आणि याला आपण टॉप टिच मारून घ्यायचं आहे। बघा तुमच्याकडे गव्हाच्या गोणीचं समजा काही असं, आपल्याला फक्त मेन काय आहे की तुमच्याकडे जे छोटे छोटे तुकडे असतात ते फेकून द्यायच्यापेक्षा तुम्ही अशा सुंदरशा वस्तू तयार करू शकतात। तर बघा हे तुकडे मी असे एकमेकांना जोडून आणि चेन अटॅच करून या ठिकाणी व्यवस्थितपणे इथे आपल्याला दोन्ही मध्ये घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी रनर ॲड करायचं आहे। तर बघा हे मी 5 नंबरचं रनर घेतलेलं आहे आणि हे रनर मी तिथे ॲड करते। तर रनर ॲड केल्यानंतर तर बघा या ठिकाणी रनर निसटू नये म्हणून मी एक जोडून घेतलेला आहे तुकडा, आणि त्याला हे जे आहे आपला जो भाग त्याला आपल्याला सरळ उलटं करून घ्यायचं आहे। तुम्ही असं चेन ओपन करून व्यवस्थितपणे याला उलटं करून घेऊ शकतात। नंतर तुम्ही चेन आपल्याला बंद करून घ्यायची आहे, एक्स्ट्राची चेन तुम्ही कट करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर तुम्ही शिलाई मारू शकतात। तर बघा मी या ठिकाणी चेन थोडीशी व्यवस्थित करून तर दोन्हीही साईडला शिलाई या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि ह्या ठिकाणीही व्यवस्थितपणे शिलाई मारायची आहे। बघा शिलाई मारून घेतलेली आहे, दोन्हीही साईडने पक्की शिलाई मारायची आहे आपल्याला, आणि एक्स्ट्राची जी चेन आहे ती कट करून टाकायची आहे। आणि या ठिकाणी तुम्ही पायपिंग बी करू शकतात। तर चला तर बघूया आपली ही जी बॅग बनवलेली होती त्याचा फायनल लुक। तर मी चेन कट करून घेते। तर हे बघा अशी अतिशय सुंदरशी ही अशी वेगळी बॅग बनते, कॉम्बिनेशन वेगवेगळं तुम्ही जोडू शकतात। बघा माझ्याकडे ऑरेंज कलरचा पार्ट होता म्हणून अशी ही
पर्स तयार केलेला आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मीना गायकवाडला सबस्क्राईब करायला विसरू नका।